आज आम्ही आलो आहोत तिलसा इकडे, जे आहे पालघर जिल्ह्यातील वाडा येथे। सो आमचं दर्शन झालेलं आहे आता। अरे आज तोंडच नाही दिलं कुठे कुठे काय तोंड नाही दिलं बिना तोंडाला बिना तोंडाला आहे। तर जेव्हा महाशिवरात्र वगैरे असते ना, तेव्हा इकडे एक नथवाला मासा असतो आणि एक म्हणजे अर्धा भागवाला मासा असतो, जो इकडे फिरत असतो। बघू शकता इकडे पोहण्याची मजा घेतात सर्व। तुम्ही इकडचा रस्ता पण बघू शकता कसा धसलेला आहे, पाण्याने वाहून गेलेला आहे। ब्रिज वगैरे पण बघा कसं झालेला आहे। तर आज आम्ही आलो आहोत वाडा तालुक्यातील तिलसे या गावामध्ये। सो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती। माझं नाव आहे अंकित। आज आम्ही आलो आहोत तिलसा इकडे, जे आहे पालघर जिल्ह्यातील वाडा येथे। तिलसे या गावामध्ये प्राचीन कालीन पांडवांनी बांधलेलं तिलसेश्वर हे मंदिर आहे। हे मंदिर पांडवांनी एका दिवसात बांधलं आहे। जेव्हा वनवासाच्या काळात पांडव त्र्यंबकहून नदीकाठाने तिलसे या गावात आले आणि त्यांनी एका रात्रीमध्ये हे मंदिर बांधले, ज्याला तिलसेश्वर मंदिर असे म्हटले जाते। तिलसेश्वराची पिंड ही स्वयंभू असून ती 2 ते 2.5 फुटांच्या उंचीची आहे आणि पिंडीखाली भुयार असल्याचे इकडचे स्थानिक सांगतात। सो आमचं दर्शन झालेलं आहे आता। सो आज आम्ही आलो आहोत तिलसा इकडे, जे आहे पालघर जिल्ह्यातील वाडा येथे। ॲक्च्युली इकडे असं मानले जाते की जे इकडे मासे आहेत, जे पाण्यात मासे आहेत इकडच्या, ते म्हणजे देवाचे मासे आहेत असे मानले जाते। आणि इकडची लोक पण सांगतात की ते देवाचेच मासे आहेत असं, कारण इकडे पावसाळ्यात जेव्हा खूप पाणी वगैरे भरतं आणि जेव्हा ते पूर्ण भरलेलं असतं तेव्हा म्हणजे त्यांना जायला पण जागा असते, म्हणजे की जाऊ शकतात तसं, पण ते तिकडेच राहतात, जातच नाही असं। किती पाणी असला तर किती म्हणजे उन्हाळ्यात पण थोडासा पाणी असला तरी ते तिकडेच असतात, म्हणजे पाणी पण तिकडचं आटत नाही, काहीच नाही। तर तुम्ही इकडे बघू शकता, आता आम्ही तिकडे जात आहोत। तर तुम्ही बघू शकता इकडे मासे वगैरे आहेत।
खास आम्ही त्यांच्यासाठी चुरमुल्या वगैरे घेतल्या होत्या, ब्रेड वगैरे तुम्ही पण कॅरी करू शकता त्यांच्यासाठी. इकडची अशी मान्यता आहे की एक घटना झाली होती इकडे की एक मच्छीमार होता, तो इकडे मासे पकडायला आला होता आणि त्याने मासे पकडून इकडचे नेले त्यांच्या घरी. आणि जेव्हा तो मच्छी कापत होता म्हणजे साफ करत होता सर्व, तेव्हा त्याने एका साईडने मच्छी कापली होती आणि ती मच्छी अचानक जॉईन झाली, म्हणजे तिकडूनच परत ती जॉईन झाली. तर त्याला तो म्हणजे अचानक शॉक झाला की असं तसं काय झालं. तर त्याने ती मच्छी परत जिकडे पकडली होती तिकडेच आणून परत सोडली. आणि ऍक्च्युली इकडची अशी मान्यता आहे की हे सर्व मासे जे आहेत ते तुम्हाला दिसतात हे देवाचे मासे असे म्हटले जाते इकडे. आणि इकडे एक असं आहे की म्हणजे त्यांना मुख नाही आहे, तोंडच नाही आहे, फक्त अर्धा भाग आहे त्याचा. आणि एक तोंडच नाही दिलं. कुठे कुठे काय तोंड नाही दिलं, बिना तोंडाला आहे. बिना तोंडाला आहे मासे, त्याला तोंडच नाही दिलं ते बघ. तर जेव्हा महाशिवरात्र वगैरे असते ना तेव्हा इकडे एक नथवाला मासा असतो आणि एक म्हणजे अर्धा भागवाला मासा असतो जो इकडे फिरत असतो. आणि म्हणजे तो म्हणजे दुर्मिळ असतो, जास्त कोणाला दिसत नाही, फक्त ठराविक लोकांनाच दिसतो तो मासा. तर जर तुम्हाला इकडे यायचं असेल तर मस्त जागा आहे प्लेस, म्हणजे फॅमिली वगैरे साठी तुम्ही इकडे व्हिजिट करू शकता. तर तुम्ही बघितलंच असेल मासे वगैरे इकडचे. आणि हे मासे म्हणजे देवाचे मासे असे ओळखले जातात इकडे. आणि हे म्हणजे वाडा येथील एक स्थळ आहे, म्हणजे प्रमुख स्थळ आहे जिकडे खूप लोक येतात मासे बघण्यासाठी खास म्हणून हे. आणि खास म्हणून जे नथवाला एक मासा आहे आणि एक अर्धा भागवाला मासा आहे तो पाहण्यासाठी तर महाशिवरात्रीला इकडे खूप गर्दी असते. तर तुम्ही पण इकडे व्हिजिट करू शकता. बघू शकता इकडे पोहण्याची मजा घेतात सर्व. इकडे थोड्याच पुढे 5 मिनिटाच्या अंतरावर पिंडदान पण केलं जातं इकडे. जे म्हणजे तुमच्या कोण रिलेटिव्ह मध्ये ज्यांचं डेथ होतं म्हणजे जे मरतात त्यांच्यासाठी तिकडे पिंडदान वगैरे केले जाते. तुम्ही इकडे येऊ शकता, मस्त व्हिजिट करू शकता. चांगलं प्लेस आहे, खास म्हणजे फॅमिली सोबत आला तर एक नंबर प्लेस आहे इथं. तुम्ही इकडचा रस्ता पण बघू शकता कसा धसलेला आहे, पाण्याने वाहून गेलेला आहे. ब्रिज वगैरे पण बघा कसं झालेलं आहे. हा मंदिराच्या साईडने रस्ता आहे, तिकडून तुम्ही जाऊ शकता खाली. आणि इकडून म्हणजे बघण्यासारखं चांगलं भेटेल तुम्हाला, मच्छी वगैरेला खाण्यासाठी. तो आता आम्ही निघालो घरी जाण्यासाठी. मस्त प्लेस आहे, फक्त अर्ध्या तासात व्हिजिट करू शकता तुम्ही. राहायचं असेल तर पूर्ण दिवस राहू शकता इकडे. पोहण्यासाठी पण आहे थोडं, इकडे पोहू वगैरे शकतात. तर चांगलं प्लेस आहे, तुम्ही इकडे व्हिजिट करा एकदा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.